जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी आज या ठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाल्या आणि राज्य घडामोडी बोलण्यासाठी आपल्यासोबत गिरीश महाजन जे आहेत. काय सांगाल, राज्यामध्ये जर बघितलं तर फक्त नाशिकची जागा ती आहे ती खूप हॉट होती. आज या ठिकाणी गीतेंच्या माघारीकडे लक्ष लागलं होतं, मात्र शेवटपर्यंत ती होऊ शकली नाही. तुम्ही देखील यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलेत? खूप प्रयत्न केले. सकाळी 9:30 वाजता माझं आणि गीतेंचं शेवट बोलणं झालं. त्यानंतर त्यांनी फोन ब्लॉक केला, बंद करून टाकला. त्यानंतर आमचा त्यांचा काही संपर्क झालाच नाही, बोलणं झालं नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी या ठिकाणी राहिलेली आहे. जळगावमध्ये सुद्धा शिवसेनेच्या नगरसेविका आहेत काळे म्हणून, त्यांचीसुद्धा उमेदवारी या ठिकाणी राहिलेली आहे. मला वाटतं ते समोर आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सांगू जाहीर माघार घ्या म्हणून, आणि होईल. समजा नाही झाली तरी मी तुम्हाला सांगतो की आमचे महायुतीचे मतं या ठिकाणी 80%च्या वर आहे. दोन्ही ठिकाणी 80%च्या वर आहे. आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी लढणार आहोत आणि सगळं मतदान महायुतीलाच त्या ठिकाणी होईल. हो, एकीकडे जर बघितलं तर कार्यकर्त्यांचं संभ्रम वाढलेला आहे आता, कारण खूप प्रयत्न कार्यकर्त्यांनी देखील केले माघारीसाठी, आणि या जळगाव असेल किंवा नाशिकसाठी असेल, खूप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळते आता. नेमकं कारण दोघंही जागा ज्या आहेत त्या महायुतीतल्या मित्रपक्षाचा आहे, त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांपुढे आता पेच उभा राहिला की मदत कुणाला करायची. कुठलाच पेच नाही आहे. आजचा दिवस आहे. उद्यापासून सगळं चित्र स्पष्ट होईल. सगळे आमचे एकत्रित मेळावे होतील, सर्व नेते एकत्र बसू आणि सोबत आम्ही प्रचार करू आणि मतदानही करू. राज्यामध्ये 6 जागा मात्र या ठिकाणी बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळालं. महायुतीच्या आतापासून आघाडीवर असतात, या निवडणुकीमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे. निश्चित मी सांगितलं की एकही जागा विरोधकांना या ठिकाणी मिळणार नाही. महाविकास आघाडीने एक जागा निवडून दाखवावी. एक कुठली? 100% जागा सगळ्या या महायुतीच्या ठिकाणी निवडून येतील. हो, आपण आता या ठिकाणाहून नाशिकला रवाना होणार आहेत. गीतेंची परत काही समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहे का आता? कारण उमेदवारी कायम आहे, मात्र जाहीर त्यांनी माघार घेतली तर अजूनही ती जागा बिनविरोध होऊ शकते असं वाटतं. तुला वेळ आहे की आजच्याच भेटायची गरज नाही. आता उमेदवारी त्याची ठरलेलीच आहे. बघू 2-3 दिवसामध्ये काय होतं काय नाही, बोलून बघू. तर गीतेंशी पुन्हा या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण सुरुवातीलाच सांगितलं आहे की राज्यामध्ये एकही जागा जी आहे ती महाविकास आघाडीची येणार नाही. 6 जागा या बिनविरोध झालेल्या आहे आणि 11 पैकी 11 जागा ज्या आहेत त्या देखील आता या ठिकाणी महायुतीच्याच बहुमताने जिंकून येतील. गीते यांच्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केले, त्यांना फोन केला, मात्र त्यांचा फोन देखील या ठिकाणी बंद होता. अजून देखील आपण त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेबद्दलचा जो तिढा होता तो शेवटपर्यंत कायम राहिला. मात्र आता महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असला तरी जळगावची जागा देखील या ठिकाणी शिवसेना शिंदेगड मैत्रीपूर्ण लढणार आहे. आणि दोघंही ठिकाणी आता महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात असून या कार्यकर्त्यांच्या आगामी काळामध्ये नेते कशी नेमकी समजूत घालतात, मनधरणी करतात आणि कोण नेमकं निवडणुकीमध्ये जिंकून येतं हे पुढच्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.